विरार पश्चिमेच्या विराटनगर परिसरामध्ये एका 2 मजली इमारतीचा सज्जा जो आहे कोसळला असल्यामुळे घटना घडलेली आहे। आपण जर बघितलं तर आपण आता या घटनास्थळावरती उभा आहोत। हीच ती विराटनगर परिसरातील आदिनाथ अपार्टमेंट म्हणून 2 मजल्याची ग्राउंड+2 ची इमारत आहे आणि याच इमारतीचा दुसऱ्या माळ्याचा वरचा भाग हा सायंकाळी 7:30 वाजता अचानक कोसळला असल्यामुळे पूर्णतः ते बांधकाम जे आहे हे पूर्ण खाली पडलेलं आहे आणि खालच्या दुकानावरती पडलं असल्यामुळे प्रचंड असं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। वसई महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान, त्याचबरोबर बोळींज पोलीस आणि स्थानिक माजी नगरसेवक असतील, सामाजिक कार्यकर्ते या घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता रहिवाशांना जे आहे रेस्क्यू करून या ठिकाणाहून बाजूच्याच मंगल कार्यालयामध्ये ठेवण्यात आलेलं आहे। यामध्ये जे आहेत एकूण या इमारती ही 30 वर्ष जुनी इमारत आहे आणि या इमारतीमध्ये एकूण 12 फ्लॅट असून खालच्या साईडला 9 दुकानं आहेत आणि या दुकानावरती हा स्लॅबचा भाग कोसळला असल्यामुळे दुकानाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत या विषयावरती बोलण्यासाठी माजी नगरसेवक हार्दिक राऊत आहेत। सर, काय नेमका प्रकार आहे? ही दुर्दैवी दुर्घटना विरार पश्चिम विराटनगर विभागात आदिनाथ सोसायटीमध्ये घडली। आदिनाथ सोसायटीचा टेरेसचा पॅरापीटचा छज्जा आणि पॅरापीटची भिंत ही दोन्ही कोसळले आणि ते डायरेक्ट शॉप जे खाली आहेत त्यांच्या शेडवर येऊन पडले। सुदैवाने कोणाला ह्याच्यामध्ये लागलं नाही। आई जीवदानीच्या आशीर्वादाने कोणतीही मनुष्यहानी याच्यात झाली नाही। त्यानंतर आता ह्या सर्वांना वॅकेट केलेलं आहे। त्यांची राहायची व्यवस्था बहुजन विकास आघाडी पक्षातर्फे लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर, प्रथम महापौर राजीवजी पाटील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपण केलेली आहे। तसेच पालिका प्रशासनाला पुढील ह्याच्यासाठी सुद्धा आपण मदत केलेली आहे आणि पालिका प्रशासनाशी आमचं बोलणं सध्या चालू आहे। पालिका प्रशासनाला आपण विनंती करतोय की विभागातील अशा सगळ्या ज्या जर्जर झालेल्या इमारती आहेत त्यांची लवकरात लवकर आपण स्ट्रक्चरल ऑडिट करून पुढे त्यांना चांगल्या पद्धतीने त्यांना कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून आपण काळजी घ्यावी। निश्चितच आपण जर बघितलं असाल तर सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा मोठी हानी झाली नसल्यामुळे एक समाधान व्यक्त केलं जात आहे। परंतु वसई विरार नालासोपारा परिसरातील अशा जर्जर झालेल्या आणि अति धोकादायक इमारतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं आपल्याला या दुर्घटनेहून समोर येत असताना पाहायला मिळत आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, विरार।